नमस्कार मैत्रिणींनो, सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत। आज बघा आपण आरीवर्क क्लासमध्ये आपलं जे देवीचं डिझाईन आहे ना, याला आपण आता साडीची जी आहे कसं घालायचं, काय घालायचं हे शिकणार आहोत। पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी। तर चला बघूया मग आता आपण देवीला जी आपण साडी नेसवतो ती कशा पद्धतीने नेसवायची। आणि ही डिझाईन बघा आपल्या मराठी आरीवर्क क्लासेसमध्ये तरी अजून मला तरी वाटतं की कोणी एवढी डीपमध्ये शिकवलेली नाही। तर आपण जी आहे ना ह्या डिझाईनचा आज नाही काही तर तिसरा चौथा भाग आपण म्हणजे तिसरा चौथ्या भागाचा व्हिडिओ आज आपण तुम्हाला दाखवणार आहे। आपण बेसिकपासून डिझाईन मोबाईलवरून कशी काढायची, काय काढायची याचा आपल्या चॅनलवर पूर्ण व्हिडिओ आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा आता आपण ही देवीला साडी ही मार्किंग केलेली आहे, तर आपण इथून मिरी घेणार एक सुरुवातीची, तुम्ही बघू शकता ही। तर आता आपण ही मिरी जर इथनं घेतली तर इथनं आपल्याला स्ट्रेट करायचं आहे आणि याला आपल्याला बॉल पिना फार गरजेच्या आहे। बॉल पिना आपल्याला लागतात। तर हे बघा आपण बॉल पिनेचं एक पाकिट घेतलेलं आहे आणि आपण इथे आपला हा जो पोर्शन आहे इथे आपली देवीची ज्वेलरी येणार आहे, तिच्या गळ्यातले दागिने येणार आहे। तर आपण पहिले काय करणार आहे, आपला हा गोल आकार आहे ना तिथपर्यंत हा काठ असा नेणार आणि इथे आपण बॉल पिन लावून घेणार आहे, हे बघा। आणि बॉल पिन लावल्यानंतर आपल्याला व्यवस्थित अशी इकडनं सुई आली पाहिजे आपली, हे बघा। या पद्धतीने आपल्याला बॉल पिन लावायची आहे, हे बघा। आता आपण इथे एक बॉल पिन लावली की आपण काय करणार आहे, हा काठ असा घेणार आहे बरोबर। त्याच्यानंतर आपल्याला परत हा काठ असा घ्यायचा आहे, त्याच्यानंतर हा आपल्याला प्लेट्स टाकायचे आहे। तर इथे एक काठ घेणार आपण बरोबर आहे, प्लेट्स घेणार, त्याच्यानंतर इथे एक प्लेट घेणार। आता तुम्ही बघा ह्या ज्या आपल्या प्लेट्स आहेत इथे आपण प्रत्येकी प्लेट्सला बॉल पिना लावणार आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, बॉल पिन जर आपल्याला तशी नाही लावता आली तर आपण याला अशी लावू शकतो डायरेक्ट, कारण आपला कपडा आहे ना रिंगला फिट्ट केलेला आहे, तर त्यामुळे आपल्याला बॉल पिन अशी म्हणजे टोचून वर नाही काढता येत। हे बघा हे बघा आणि आता आपण काय करणार आहे, याला हे बघा ह्या प्लेट आहेत ना आपल्याला अशा व्यवस्थित घ्यायच्या आहे। त्यासाठी आपण आहे ना बॉल पिना व्यवस्थित लावायच्या आणि तुम्ही व्हिडिओ आहे ना स्किप न करता बघा, कारण काय होतं आपल्याला वाटतं फार सोपं आहे पण त्या गोष्टी फार किचकट असतात बघा, लक्षात येत नाही। हे बघा इथे पण आपली डिझाईन अशी व्यवस्थित आली पाहिजे।
केल्यानंतर इथे आहे ना मिडला पण थोडासा काठ असा क्रॉस करायचा आणि ही इथे बॉल पिन लावायची. त्याच्यानंतर बघा हा काठ आपण आता इथे असा घेणार आहे. हे बघा असा क्रॉस, आणि इथे क्रॉस घेतल्यानंतर आपण याला इथे बॉल पिन लावणार आहे. मग त्याच्यानंतर आपण मिडला हा काठ सरळ घेणार आहे. हे बघा इथे हा काठ आपण सरळ घ्यायचा. हे बघा असा असा घ्यायचा आहे आपण हा असा स्ट्रेट. आणि इथे आपल्याला मिडला काय करायचं आहे, काठ सरळ घेतला की इथे आपण बॉल पिन लावणार. आता हे बघा आपण इथे आणि ह्या बॉल पिना पण फार नाजूक राहतात. कधी कधी ना त्याचे टोकं असे बोचऱ्यासारखे होतात, कपड्यात पण जात नाही. तर आपण इथे आहे ना आता बॉक्स प्लेट घेणार आहे. हे बघा इथे आपण काठ लूज सोडणार आहे आणि याला काय करणार आहे आपण, हे बघा इथे आपण असं स्ट्रेट, हे बघा स्ट्रेट असं घेणार. त्याच्यानंतर आपण ह्याला इथे आणि हे बघा इथे आणि इथे आपण त्याला बॉल पिन लावली, बरोबर आहे. आता आपण इथून काय करणार आहे, परत हा काठ इकडनं कमी आणि इकडनं हे बघा जसं आपण हा क्रॉस घेतलेला आहे तसाच आपल्याला हा पण क्रॉस घ्यायचा आहे. तर हे बघा असं घ्यायचं. याला आपण थोडंसं असं असं घ्यायचं. हे इथे आहे ना बरोबर हा असा आहे ना, तर सेम दिसलं पाहिजे बघा, नाही तर मग काय होतं व्यवस्थित त्याला लूक येत नाही. आपण साडी ज्यावेळेस देवीला घालतो ना त्यावेळेस प्लेट्स वगैरे सगळ्या अशा व्यवस्थित दिसल्या पाहिजे, तर मग साडीला लूक येतं. आणि काठ पण व्यवस्थित आले पाहिजेत. हे बघा
आता इकडनं बघा आपल्याला आता आपल्याला इकडे मिऱ्या न्यायच्या आहेत. आपण तिकडनं तिकडे घेतले ना, तर आता आपल्याला अशा इकडे गोल करायचे आहे. तर साधारण बघा आपल्याला एवढ्या साडीला पूर्ण ज्या मिऱ्या आपण टाकतोय ना, त्याला 1 मीटरच्या आसपास काठ लागलेला आहे आपल्याला. तर बघा आता आपलं ही लाईन इथे आलेली आहे आडवी. तर आपल्याला काय करावं लागणार आहे, हा काठ आहे ना असा घ्यावा लागणार आहे आणि हे बघा असा गोल राऊंडमध्ये हे बघा इथे आपण 2 मिऱ्या घेतलेल्या आहेत. तर दोन्ही याला आपण बॉल पिना टोचलेल्या आहेत खाली आणि इकडनं पण आपण बॉल पिन लावून घेणार आहे. म्हणजे काय होतं, बॉल पिन लावल्यानंतर आहे ना कपडा आपल्याला म्हणजे व्यवस्थित राहतो, हालत नाही. आणि हे बघा हां अशा पद्धतीने आपण इथे प्रत्येक याला बॉल पिन लावलेली आहे. जवळजवळ आपलं पाकिट बघा तुम्ही पूर्णच लागतं आहे आपल्याला एक बॉल पिनचं. आणि इथे आता आपल्याला काय करायचं आहे, लास्टमध्ये आपण बघायचं आपले हे काठही व्यवस्थित आली पाहिजे तशी समोरासमोर. तर आता आपल्याला इथे आपला लास्ट काठ येणार आहे, असा फोल्ड होणार आहे. तर आपण इथून काय करणार आहे, एक सरळ व्यवस्थित असं झालेलं आहे काम. आता आपण सुईमध्ये बघा धागा ओवून घेतलेला आहे. 2च पदरी धागा आपल्याला सुईमध्ये टाकायचा आहे आणि मी गुलाबी कलरचाच धागा घेतलेला आहे. तुम्ही आता देवीच्या मिऱ्या पण बघू शकता किती सुंदर आलेल्या आहे आणि एकसारखी मिरी दिसते आहे. हे बघा
कारण ह्या आता बॉल पिना लावलेल्या आहेत ना, त्यामुळे तसं येतं आहे, म्हणजे व्यवस्थित असं दिसत नाही. पण ज्यावेळेस आपण हाताने आता ह्या करणार आहे त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. हे बघा, आता आपण काय करणार आहे, हे बघा, जर समजा आता आपण याला बरोबर आडवी लाईन आहे आपली, तिथेच घ्यायची आहे आपल्याला मिरी. हे बघा, तर आपण काय करायचं आहे आता, हे बघा, ही आपली आडवी लाईन. तर आपण इथून आता याला शिवून घेणार आहे. हे बघा, हे बघा, हे बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, इथून सुई घ्यायची आणि ह्या गोल अशा प्लेट शिवून घ्यायच्या आहेत. म्हणजे काय होईल, प्रत्येक मिरी आपली पिनअप होऊन जाईल. आणि हे बघा, हे बघा, हे बघा, प्रत्येक मिरीला आहे ना असं शिवून घ्यायचं. म्हणजे काय होतं, प्रत्येक मिरी अशी फिनिशिंगमध्ये दिसते आणि कपडाही उचकत नाही, काही नाही. हे बघा, गोल असं शिवून घ्यायचं. आता मी काय करते, इथून पूर्ण गोल राऊंड शिवते आणि तुम्हाला मग नंतर व्हिडिओ परत दाखवते. तोपर्यंत आता आपण इथून इथपर्यंत शिवून घेऊया. आता इथे बघा, आपण काय करणार आहे, ही मिरी आपण सुई काढलेली आहे, तर ही मिरी आपल्याला अशी घ्यायची आहे वर. तर आपण काय करणार आहे, हे बघा, इथून आहे ना धागा पूर्ण फिट्ट ओढायचा. हे बघा,
इथून सुई काढायची आणि हिला आहे ना इथे सुयात टाकायची आणि हा धागा आहे ना फिट्ट असा ओढून घ्यायचा. त्याच्यानंतर परत सुई खालून वर टाकायची. हा धागा आडवा घ्यायचा असा. हे बघा, याला असं करून घ्यायचं. आता इथे काय करायचं आहे, इथे बघा तुमचं हे जे आहे ना इकडच्या सारखंच हे असं फिट्ट करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता. आता आपण इथे फिट्ट केलं आहे की आपल्याला काय करायचं, इथून सुईवर काढायची आणि इथे आत टाकायची. आपल्याला जसं आपण इकडनं फिट्ट करून घेतलं आहे ना तसंच आपल्याला तिकडनं पण याला फिटिंग टाकून घ्यायची आहे धाग्यांना गोल गोल. मग आपल्याला तर तुम्ही बघू शकता. आता आपलं देवीचं जे साडीचं आपण इथून इथपर्यंतचं स्टिचचं काम पूर्ण केलेलं आहे. तर हे बघा, आपण इथून शिवत आलो होतो, बरोबर आहे. तर आपण इथे बघा सुईवर आणून मी तुम्हाला दाखवलेली आहे. आता आपण इथून काय करणार आहे, आपण जसं आपलं ही लाईन आहे ना तशीच आपण ही लाईन बारीक शिवून घेणार आहे. तर आता आपण आजचा व्हिडिओ आहे ना इथेच थांबवणार आहे आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हा वरचा पोर्शन दाखवणार आहे काय करायचं आपल्याला तिथे. त्याच्यानंतर आपण देवीला जी दागिने आहे ते करणार आहे. तर आजचा जो आहे व्हिडिओ हा तुम्हाला जर आवडला असेल तर मला प्लीज कमेंटमध्ये कळवा, कारण तुमच्या कमेंटही नाही काही आणि काही म्हणजे तुम्ही रिप्लाय देत नाही. तर तुम्ही जर कमेंट केल्या ना तर मलाही कळतं ना की तुम्हाला हे समजलेलं आहे बाबा आपण जे शिकवलं ते. एका ताईची कमेंट आली होती की देवीचं वर्क घ्या मॅडम. तर आता देवीचं वर्क तर घेतलं पण त्यांची काही कमेंटच नाही. तर कमेंट करत चला, कारण तुम्हाला मी शिकवलेलं समजलं की नाही हे मलाही समजतं ना की खरंच गड्या यांना समजलेलं आहे आपण काय शिकवतो काय नाही. तर कमेंट फार कमी आहेत. कमेंट करत चला. ज्यांना समजलं त्याही करा, ज्यांना नाही समजलं त्याही करा. आता बघा आपण इथपर्यंतचं हे सर्व असं शिवून घेणार आहे आणि हे शिवणं झालं की मग आपण याला धागा फिट्ट करून घेणार आहे. हे बघा, आणि आपण आता काय करणार आहे, हा जो कोपरा आहे ना आपला साडीचा इथे, तर इथे आपण याला स्ट्रेट करणार असं थोडंसं आणि इथे आपण याला बरोबर सुईला खाली नेणार. खाली नेल्यानंतर या कोपऱ्यावर आपण सुई हे बघा वर काढणार आहे आणि सुई वर काढल्यानंतर आपण याला हे बघा या कोपऱ्यावरूनच परत आपण सुई आत टाकून परत इथे अशी वर काढायची आणि याला आहे ना अशी आडी मारून घ्यायची. हे बघा, आडी मारल्यानंतर इथे आपण आता आपला धागा कट करून घेणार आहे. आता आपलं हे झालेलं आहे इथपर्यंत, बरोबर आहे. आता आपण इथे जे आहे ना ही साईड, तर ही साईड पण जशी आपण ही शिवली ना तर याला आपण फक्त असं टचअप करणार आहे.
जसं आपण शाही मस्तानी साडीला एक एक टाका देतो ना, तसं. तर याला पण आपण आता मॅचिंग कलरचाच आपला जांभळा रील वापरायचा आणि हे टाचून घेणार आहे. तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. हा पण व्हिडिओ जवळजवळ 20-22 मिनटाचा झालेला आहे. त्यामुळे आज तुम्ही जेवढं मी हे शिकवलं साडी मेकिंगचं कसं काय करायचं एवढं व्यवस्थित लक्षात घ्या. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण राहिलेला हा भाग, हे टचअप आणि दागिने हे शिकूया. तर धन्यवाद. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी, आणि कमेंट करत चला. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण याच्या पुढचा व्हिडिओ उद्या घेऊया. तर धन्यवाद.